उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बनवणार आहे उडीद डाळीचे वडे। तर यासाठी घेतलेली आहे पाव किलो उडीद डाळ। पांढरी उडीद डाळ आहे ही। तर आता ही उडीद डाळ चांगली अशी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची वाहत्या पाण्याखाली। आता धुवून घेतलेल्या या डाळीमध्ये पाणी घालायचं। पाणी जास्तीचं घालायचं आणि ही डाळ 1 ते 1.5 तासासाठी भिजवून घ्यायची आहे। डाळ मात्र चांगली अशी भिजली पाहिजे। आता ही जी भिजवून घेतलेली डाळ आहे ही पुन्हा 2 पाण्याने चांगली अशी हाताने चोळून धुवून घ्यायची आणि यातील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं। आता या भिजवून घेतलेल्या डाळीतील अर्धी डाळ मिक्सरच्या भांड्यात घालायची। पाणी मात्र सर्व यातील काढून घ्यायचं। वाटून घेतो तेव्हा ती चांगली अशी स्मूथ दळून घ्यायची। ही बघा अशी चांगली बारीक वाटून घ्यायची आणि काढून घ्यायची। तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शिल्लक राहिलेली डाळ घालायची। मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घातल्यावर 7 ते 8 हिरव्या मिरच्या तुकडे करून घालायच्या। हिरवी मिरची तिखट असायला हवी। तिखट मिरची असली यामध्ये तर वडे चांगले चवदार होतात। यानंतर थोडी कोथिंबीर कापून घेतलेली ती घालायची। 1 इंच आल्याचे काप तेही कापून घालायचे। त्यानंतर 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या आणि यामध्ये मी कढीपत्त्याचे पानं घालते आहे। तर कढीपत्ता थोडा तुकडे करून यामध्ये घालायचा। हातानेच तोडायचा आणि घालायचा। त्यानंतर पाव चमचा जिरं, अर्धा चमचा बडीशोप आणि अगदी थोडी चिमूटभर हळद यामध्ये घालायची। आणि आता ही डाळ वाटताना दुसऱ्यांदा जेव्हा डाळ वाटायला घेणार तेव्हा ही डाळ खूप बारीक वाटू नका, जाडसर ठेवा। कारण ऑलरेडी आपण पहिल्यांदा जी डाळ वाटली आहे तर ती बारीक वाटून घेतलेली आहे। बघा अशी डाळ वाटली गेली पाहिजे। दुसऱ्यांदा जेव्हा आपण यामध्ये मसाले टाकून वाटलेली आहे तर अशी जाडसर वाटून घ्यायची। आणि आता ही डाळही या डाळीमध्ये काढून घ्यायची। यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि चांगली अशी फेटून घ्यायची आहे ही डाळ। तुम्ही हातानेही ही डाळ फेटून घेऊ शकता, पण यामध्ये आपण हिरवी मिरची जास्त प्रमाणामध्ये घालतो आणि ती हाताला तिखट लागू शकते, म्हणून मी चमच्याने फेटून घेते आहे। हाताने ही चांगली फेटली जाते। तर अशा पद्धतीने 5 ते 7 मिनिटांसाठी ही डाळ चांगली अशी फेटून घ्यायची। चांगलं असं फेटून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता पुन्हा थोडं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। तेल चांगलं कडकडीत असं तापवून घ्यायचं। प्लेन अशी प्लेट घ्यायची आणि ह्या प्लेटवर दुधाची पिशवी ठेवायची आणि त्यानंतर ह्या पिशवीला थोडं पाणी लावून घ्यायचं। हाताला पाणी लावून हे वड्याचं पीठ हातावर घ्यायचं आणि ह्या पिशवीवर थापायचं आहे थोडं पाणी लावून हाताला। आणि आता हे वडे तळून घ्यायचे। आणि आता हा वडा या तेलामध्ये अलगदपणे सोडायचा। तळताना मात्र एका वेळी भरपूर असे वडे तळू नका, नाहीतर ते फुलत नाही। तर यावर तेल उडवायचं असं हळूहळू, म्हणजे तो चांगला फुलेल आणि चांगला तळला जाईल। हे पहा छान असे हे वडे फुलायला लागतात, टम्म फुगतात। आणि आता हे तळून झालेले वडे काढून घ्यायचे आणि अशाच प्रकारे सर्व वडे तळून घ्यायचे।